ऍक्च्युली संभाजीराजे कोण होते हे माहित नव्हतं. पण ज्या वेळेस चित्रपटाची निर्मिती झाली आणि ज्या वेळेस चित्रपट पाहिला त्यावेळेला आपल्या असंख्य हिंदूंच्या डोळ्यातून अश्रुधारा वाहू लागल्या महाराज. सामान्य गोष्ट नाही. 350 वर्षापूर्वी छत्रपती शिवाजी महाराजांनी या मातीमध्ये इतिहास घडविला. 32 मनाचं सोनेरी सिंहासन रायगडावरती उभे राहिलं. लोककल्याणकारी राजे, शिवकल्याणकारी राजे छत्रपतीवरून स्थापित झाले. शेतकऱ्यांचं, कामकऱ्यांचं, कष्टकऱ्यांचं राज्य या मातीत निर्माण झालं. मातीसाठी लढणारी, मातीसाठी मरणारी आणि मातीसाठी झुंजणारी माणसं हे या मातीत निर्माण झाले. हे या मातीचं सगळ्यात मोठं वैशिष्ट्य आहे. आणि खरं तर असाच एक महामेरू या मातीत जन्मला. छत्रपती शिवाजी महाराजांचा पराक्रमाचा वारसा घेतलेला आणि छत्रपती शिवाजी महाराजांनी केलेलं स्वराज्य जबरदस्त करणारा हा योद्धा पिढ्यानपिढ्या इथं साऱ्यांना प्रेरणा देत राहिला. पण तरी जरी आपण एखाद्या मुलाला प्रश्न केला, का हो दादा संभाजीराजे कसे होते माहिती आहे का तुम्हाला, तो 2 शब्दात उत्तर देतो. संभाजी महाराज रगेल होते आणि संभाजी महाराज रंगेल होते. बस या 2 शब्दात संभाजी महाराजांचा इतिहास संपून जातो. खरा इतिहास काय, खरी वस्तुस्थिती काय, खरा वस्तुपाठ काय. नानो आरबकणाच्या परी संभाजी महाराजांवरती झाल्या गेल्या अनेक गोष्टी संभाजीराजांबद्दल सांगितल्या, परंतु खरी वस्तुस्थिती काय ऐका. 14 मे 1657 पुरंदरावरती एका शिवपुत्राचा जन्म झाला. आपल्या ज्येष्ठ पुत्राची याद म्हणून आपल्या त्याचं नामकरण केलं गेलं संभाजी. बघता बघता संभाजी महाराजांच्या बाल्याने सगळ्यांनी हरपून लागले, परंतु त्याच वेळी महाराजांनी यत्नगती केली. संभाजी राजांचा अवघा 2.25 वर्षाचं वय असताना संभाजी महाराजांच्या मातोश्री सईबाई महाराजांचं निधन झालं. डोईवरून मातृत्वाचं छत्र हरवलं. पिताची छत्रचा या वाटेला यावी कशी, कारण पिता तर सदैव घोड्यावर दौड म्हणून घेणार आहे. मग त्यावेळी समोर आला मासाहेब जिजाऊ आणि म्हणाला अजून दुसरा शिवाजी घडवण्याचं सामर्थ्य या जिजाऊ तर नक्कीच आहे. आणि जिजाऊ नावाच्या चालत्या बोलत्या विद्यापीठामध्ये संभाजीराजांचं बालपण सावरलं गेलं. संभाजीराजे चालणं बोलणं शिकले, संभाजीराजे लिहिणं वाचणं शिकले, संभाजीराजे नाना कला नाना विद्या याच्यामध्ये तेच तथा पारंगत झाले. धर्मशास्त्र, अर्थशास्त्र, नीतिशास्त्र, समाजशास्त्र, राज्यशास्त्र याच्यामध्ये संभाजीराजे माहिर झाले. 1 नाही 2 नाही तब्बल 16 भाषा येत होत्या. मराठी येते, हिंदी येते, उर्दू येते, कांबडी येते, हिब्रू येते, पाली येते, संस्कृत येते. एवढं सोडा हो, हेनरी ऑफ जनरल लिहून ठेवतो या छोट्याशा युवराजाला इंग्रजी सुद्धा येते. 350 वर्षापूर्वी माझा संभाजीराजा तेजाने तरार झाला होता. नुसत्या या भाषा येत नव्हत्या महाराज, तर या भाषांमधून संभाजीराजांनी काही काव्यग्रंथ लिहिले. बुधभूषणम, नायिकाभेद, नकाशिका असे काही 7 शतक ग्रंथ लिहिले. बुधभूषणम नावाचा ग्रंथ लिहिला संभाजी महाराजांनी संस्कृत मधून. त्या संस्कृत मधून बुधभूषणम नावाच्या ग्रंथामध्ये संभाजीराजे गणेशाचं वर्णन करतात, स्तुती करतात. काय लिहितात संभाजी महाराज, अरे पद पद मपत्र समचरण जग जीवन कर्म करा नाबल नित्य कबेर उदर लंबित विशाल बर उर्दीर्घ मुंड गर्दी 4 फल एक दंत रुसुंट लवतारी जात सकल मल. वयाच्या 14व्या वर्षी बुधभूषणम नावाच्या ग्रंथामधून केलेलं गणेशाचं वर्णन आहे. बुद्धीची आवड जोपासली तशी व्यायामाची आवड सुद्धा होती. मलखांब, भालाफेक, दांडपट्टा याच्यामध्ये संभाजीराजे माहेर झाले. तत्कालीन घोड्याला बेभान पळवणारा आणि एका पायावरती रणांगावरती वळवणारा एकच योद्धा होऊन गेला. त्या योद्धाचं नाव होतं संभाजी आणि एकाला परत दुसरं कोणाला जमले नाही. बघता बघता संभाजी महाराजांचं वय 8.5 वर्ष झालं आणि त्याच वेळेस महाराष्ट्रावरती मिर्झाराजे जयसिंगाचं आगमन झालं. आणि मिर्झाराजे जयसिंगाचं आगमन झाल्यानंतर मिर्झाराजे म्हणाले, शिवाजी राजे आपले पुत्र संभाजी आमच्याकडे ओलीस म्हणून राहतील आणि कराले आमचे राजे. नाही मिर्झा, हे राजकारण नव्हे. आणि छत्रपती हसत मिर्झा म्हणाला, शिवाजी राजे हे राजकारणच आहे. आणि वयाच्या 8.5व्या वर्षी संभाजी राजे मोगलांकडे ओलीस म्हणून राहिले. नवे प्रवीण महाराज, संभाजी महाराज वयाच्या 8.5व्या वर्षी संभाजी राजांचा प्रत्यक्ष राजकारणात प्रवेश झाला. याचा काल औरंगजेबानं मनसबी पाठवल्या. संभाजी महाराजांना 7,000, शिवाजी महाराजांना 5,000. जणू त्या औरंग्याला आधी कळालं होतं की पित्यापेक्षा पुत्र 1.25 इंच निपसणार आहे. आणि त्याच वेळेला औरंगजेबाचा वाढदिवस आग्र्यात मोठ्या थाटात साजरा होणार होता. आता वाढदिवसाचं आमंत्रण ते छत्रपती शिवाजी महाराजांना पाठवलं गेलं आणि तसं ते आमंत्रण धर्मवीर शंभूराजांना देखील पाठवलं गेलं. आता शिवाजी महाराज म्हणले जावं तर लागणार वाढदिवसाला, परंतु एवढ्याशा शंभूंना कसं न्यावं. अरे ऊन वारा वादळ पाऊस कसं जपल या वयात हा प्रवास, अरे कसा जपेल माझा शंभूराजा. परंतु त्याच वेळेस आमच्या महाराजांच्या लक्षात आलं, संभाजी म्हणजे शिवाजीचा पोटचं पोर नाही, संभाजी म्हणजे सह्याद्रीच्या कुशीत आणि महाराष्ट्राच्या मुशीत आलेले एक मर्याठ्याचं पोर आहे. ते धैर्य, ते शौर्य त्याच्यात पण आहे. आणि बघता बघता या कारणानं संभाजी महाराजांना मोगली रियासतीचा, मोगली दरबाराचा, मोगली राजकारणाचा अगदी जवळून अभ्यास करता येईल. आणि बघता बघता संभाजी महाराजांना शिवाजी महाराजांनी सोबत घेतलं आणि ह्या मुलकापासून तर आग्राच्या मुलकेपर्यंत संभाजी महाराजांना तो वैराग्य, तो वनवास भोगत भोगत त्या ठिकाणी पोहोचले. येता काल औरंगजेबाच्या दरबारात हजर झाले.
पण या ठिकाणी औरंगजेबाने एक जरी चाल टाकली. शिवाजी महाराजांना मागच्या रांगेत उभं केलं आणि महाराष्ट्राचा नरसिंह उपळला. भर दरबारात गाजा औरंगजेब शेंशा बादशाहचा अपमान असा कुणी केला नव्हता, तो महाराष्ट्राचा नरसिंहानं केला आणि महाराज तिथून तडक निघाले. त्या दिवसापासून छत्रपती शिवाजी महाराज औरंगजेबाच्या दरबारात कधी गेले नाही. म्हणून शिवाजी महाराजांच्या जागेवरती संभाजीराजे शिवाजी महाराजांच्या जागेवरती प्रतिनिधी मधून येत जात राहिले. एका वेळेला या औरंगजेबानं आमच्या शंभूराजांना प्रश्न विचारला, संभाजीराजे आपण उत्तम कुस्ती खेळता असं ऐकू आले, आपण उत्तम मल्लविद्या जाणता असं देखील ऐकू आले, मग संभाजीराजे आमच्या दरबारात देखील चांगले चांगले मल्ल आहेत, आमच्या दरबारातील एखादा मल्लाशी कुस्ती खेळाल का? आणि तसाच करायला आमचा 9 वर्षाचा छावा. अरे औरंग्या, आम्ही फक्त आमच्या लायकीच्याच मल्लाशी कुस्ती खेळतो आणि तुझ्या दरबारामध्ये माझ्या लायकीचा एक पण मल्ला नाही. हे महाराष्ट्राचं मान्य होतं. बस. अरे 9 वर्षाच्या शंभूराजानं औरंगजेबाला आपल्या स्वाभिमानाची चुणूक दाखवली. यावेळेला औरंगजेबानं छत्रपती शिवाजी महाराजांना कैद केलं, परंतु कैद केल्यानंतर महाराज म्हणाले की आता आग्र्याहून सुटका करावी लागेल. मग काय करावं? सुटकेच्या चाली कोणावरती सोपाव्या? तर सुटकेच्या चाली 9 वर्षाच्या शंभूराजांवरती छत्रपती शिवाजी महाराजांनी सोपवल्या. औरंगजेबाच्या महालापासून तर कुंभाराच्या वाड्यापर्यंत जेवढ्या चाली लिहिल्या, आखल्या, पेरल्या त्या आमच्या शंभूराजांनी. आणि एक दिवशी हे स्वप्नातही शक्य होणार नव्हतं की महाराष्ट्राचा नरसिंह औरंगजेबाच्या हातीवरती तुरी देऊन निसटले गेले आमचे राजे. अहो गेले, परंतु आमच्या शंभूराजांना मागे ठेवून, अरे युल्याच्या शंभूराजांना मागे ठेवून, अरे एका पित्याचा काळीज व्याकुळले नसर, जीव गलबलला नसर, अरे कसं मागे ठेवावं मरणाच्या दारात औरंगजेबाच्या दरबारात? अरे ते सोडा, परंतु आमच्या शंभूराजांनी तरी म्हणावा, आबासाहेब अहो तुम्ही एकटेच गेले आम्हाला मागे सोडून? अरे धरणीकंप झाला असता, अरे धरल्या आरल्या असत्या जर विचारला असता आमच्या शंभूंनी. परंतु हा 9 वर्षाचा छावा आमच्या राजांच्या हातात हात देऊन सांगत होता, आबासाहेब आपण बिंदोक या, आमच्यापेक्षा महाराष्ट्राला आपली गरज अधिक आहे. आणि एका पित्याला कळून चुकलं होतं की पुत्र जाणता झाले. यथा काल राजे राजगडावरती पोहोचले. राजगडावरती पोहोचल्यानंतर महाराजांनी वार्ता उठवली की संभाजी महाराजांचं वाटेत निधन झालं. याचं कारण, ज्या वेळेला महाराज औरंगजेबाच्या छावणीतून सुटल्यानंतर संभाजी महाराज पाठीमागे निघाले. मग संभाजी महाराजांचा पाठलाग करण्याकरिता औरंगजेबानं मोगली सैन्य संभाजी महाराजांच्या पाठीमागे लावलं आणि ही बातमी आमच्या महाराजांना कळली. महाराजांनी वार्ता पसरवली, ती वार्ता औरंगजेबापर्यंत पोहोचली आणि औरंगजेबानं तो पाठलाग थांबवला आणि आमचे संभाजी राजे काशी पंतांसोबत रायगडावरती सुखरूप पोचले. गेलेले शंभूराजे वेगळे होते, आलेले शंभूराजे झालेले होते जाणते, परिपक्व, मोगली रियासतीचा, मोगली दरबाराचा अगदी जवळून अभ्यास केलेला. हो, जाणते परिपक्व झाले होते. एके वेळेस आमच्या शिवाजी महाराजांनी आमच्या धर्मवीर शंभूराजांना विचारलं, संभाजीराजे आपण लेखणी तेच चालवता हो, परंतु आपली तलवार आणि करायला छावा. आज्ञा द्यावी आबासाहेब. आज्ञा सुटली. गुजरात कंबाईट टिप्पण्या काळ्या कबीरने ढगांमध्ये गुजरात लुटलं, कंबाईट टिपलं, यामे जादरवा कैद केला. ही बातमी आमच्या महाराजांपर्यंत पोहोचली आणि महाराजांपर्यंत पोहोचल्यानंतर महाराज म्हणाले, त्या पत्ती तोपांना आमच्या बछडा खासी जीत घेऊन येत आहे. आणि धर्मवीर शंभू महाराजांच्या पराक्रमाची पहिली जीत हासिल झाली. छत्रपती शिवाजी महाराजांनी 16व्या वर्षी तोरणा जिंकला, तर धर्मवीर शंभू राजांनी 14